बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसींच्या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली आहे। अधिकार असतानाही सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊ दिला नाही, त्यामुळे पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्यापुढे नव्हता। ओबीसींच्या पक्षाचं नाव आणि घटनेच्या अभ्यासासाठी एक 15 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे। या समितीच्या अहवालानंतर पक्षाचं नाव घोषित केलं जाईल असं ते म्हणाले। प्रकाश शेंडगे म्हणाले की महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचे 3-13 वाजताना आपण पाहत आहोत। मराठा समाजाने सत्तेच्या माध्यमातून सत्तेवर दबाव टाकून आमच्या आरक्षणाचा सत्यानाश केलाय। ओबीसी, भटके मुक्त, मागासवर्गीय समाज आणि सर्व मिळून आपले राज्य आणायचं असं ठरलं आहे। यासाठी राजकीय पक्ष काढण्याचा ठराव मंजूर झालाय। आता ही आरक्षणाची लढाई राजकीय लढाई म्हणून येऊन ठेपली आहे। शेंडगे पुढे म्हणाले, स्वतःच सरकार यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। लोकसभेसाठी सर्वच मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत। आता ओबीसींना तिकिटासाठी वणवण फिरावी लागणार नाही। छगन भुजबळ हे एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी पक्ष सोडून लगेच बाहेर पडावं असं आम्ही म्हणणार नाही, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय। भाजपने उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक वंदे भारत रेल्वेतून केलेल्या प्रवासावरून त्यांना उपरोधिक टोला हाणलाय। भाजपने यासंबंधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला। तसंच त्याखाली मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदे भारत ट्रेनचा आरामदायी प्रवास अशा ओळी दिल्या। यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत असणारे या भगव्या पक्षाचे राजकीय द्वंद्व अधिकच धारदार होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांचा 3 दिवसीय कोकण दौरा सोमवारी पूर्ण झाला। या दौऱ्यात त्यांनी कोकणातील विविध ठिकाणी सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारवर टीकेची झोड उठवली। त्यानंतर सोमवारी ते खेडहून गोवा मुंबई वंदे भारत रेल्वेने मुंबईला परतले। यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर आणि खासदार विनायक राऊतही उपस्थित होते। यावेळी चक्क ठाकरे कुटुंबीय रेल्वेने प्रवास करत असल्याचं पाहून रेल्वे प्रवाशांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं। अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचाही प्रयत्न केला, पण सुरक्षा रक्षकांनी रोखल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला। भाजपने उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्या या रेल्वे प्रवासावरून त्यांना उपरोधिक टोला हाणलाय। तसंच त्यांचा उल्लेख मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी म्हणूनही केला आहे। मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदे भारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार मोदी सरकार असे ट्विट भाजपने यासंबंधी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचा एक फोटो ट्विट करत म्हटलं आहे। दिल्ली, बिहार आणि झारखंड ही 3 राज्ये आहेत जिथं ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाची टीम सक्रिय आहे। झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची गेली, ते सध्या 5 दिवसांच्या रिमांडवर आहेत। ईडी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी वारंवार नोटीस पाठवत आहेत। बिहार सरकारमधून बाहेर पडताच लालू यादव आणि तेजस्वी यादव यांची चौकशी सुरू झाली आहे। आता लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि सीबीआयची पथके सक्रिय होण्याची चिन्ह आहेत। ममता सरकारचे 14 नेते एजन्सीच्या रडारवर आहेत। यामध्ये आमदार, मंत्री, खासदार यांच्या व्यतिरिक्त अनेकांचा समावेश आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने जानेवारीत केंद्रीय दलाची आणखी एक तुकडी ईडीला दिली आहे। यावरून केंद्रीय एजन्सी लवकरच बंगालमध्ये कारवाई तीव्र करू शकते असं मानलं जाते। टीएमसी नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले जाऊ शकतात। या नेत्यांना अटकही होऊ शकते। तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आधीच तुरुंगात आहेत। पार्थशिवाय पक्षाचे बीरभूमचे माजी जिल्हाध्यक्ष अनुब्रता मंडल, माजी मंत्री ज्योतिप्रिया मलिक, आमदार माणिक भट्टाचार्य आणि माजी युवा अध्यक्ष कुंतल घोष तुरुंगात आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। आमचे धोरण असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मग हे असो नाहीतर ते, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही। आमचं आरक्षण जवळपास होत आलंय, ठीक आहे, त्यांना काय करायचं ते करू द्या, त्यांना शुभेच्छा असं ते म्हणालेत।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आलं तर आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली जाईल. आमचे सरकार जातनिहाय जनगणनाही करेल असं ते म्हणाले. याविषयी पत्रकारांनी मनोज जरांगे यांना छेडलं असता त्यांनी राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या. मनोज जरांगे पाटील म्हणाले की राहुल गांधी आरक्षणावर बोलले, ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. आमचं आरक्षण आता मिळत आलंय, जवळपास होत आलंय. त्यांना काय करायचंय ते करू द्या. ते बोलल्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आमचं धोरण असं आहे की कुणीही काहीही म्हणो, मराठा समाजाला आरक्षण देणारे पाहिजेत. मग हे असो नाहीतर ते. आम्हाला तुमच्या पक्षाचे नेत्यांचे काहीच देणं घेणं नाही. आमचं ध्येय आरक्षण हेच आहे. मग ते कुणीही द्या. आमचं हे होत आलंय, आल्यातच जमाय, पण जाऊ द्या. त्यांनी मराठा आरक्षणावर शब्द काढला हे महत्त्वाचं, असंही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले. जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस आहे. केवळ अजित पवार यांच्यावर टीका करत राहणं एवढंच त्यांचं काम आहे, अशी जहरी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चांगलीच झुंपली आहे. बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आगामी लोकसभा निवडणूक ही आमची शेवटची निवडणूक आहे असं सांगून काही लोक तुम्हाला भावनिक करतील, पण खरंच कधी शेवटची निवडणूक आहे हे मला माहीत नाही, परंतु तुम्ही भावनिक होऊ नका असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. यावर अजित पवार यांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असं म्हणत स्पष्टीकरण दिलं. तर जितेंद्र आव्हाड यांनी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असं म्हणत अजित पवारांवर पलटवार केलाय. यावरून हसन मुश्रीफ यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस आहे. केवळ अजित पवार यांच्यावर टीका करत राहणं एवढंच त्यांचं काम आहे. आता ठाण्यामध्ये जी घटना घडली त्याच्यावर ते का बोलत नाहीत याचं उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी मला द्यावं. केवळ अजित पवारांवर बोलत राहणं एवढंच त्यांचं काम आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी लावला आहे असं देखील मुश्रीफ म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज मनसे नेते बाळा नंदगावकर यांनी बाबरी मशिदीची एक वीट भेट म्हणून दिली. ही भेट स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. 6 डिसेंबरला बाबरीचा ढाचा पाडला. त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथं गेले होते त्यात बाळा नांदगावकर होते. ढाचा पडल्यानंतर तिथं ज्या विटा होत्या त्यातल्या 2 विटा बाळा नांदगावकर घेऊन आले होते. एक वीट त्यांच्याकडे आहे. आज दुसरी वीट त्यांनी भेट म्हणून दिली आहे असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलंय. बाबरी मशीद पडली तेव्हा अयोध्येतील कारसेवेत बाळा नांदगावकरांचाही समावेश होता. तिथल्या 2 विटा ते घेऊन आले होते. त्या विटांचे वजन जास्त होते. तुम्हाला लक्षात येईल की तेव्हाची बांधकामं कशी होती. ही वीट हातात घेऊन बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलंय. दरम्यान राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की तेव्हाची बांधकामं का चांगली असायची, कारण तेव्हा कंत्राटे निघायची नाहीत, अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरेंनी यावेळी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता असंही त्यांनी म्हटलंय. राज ठाकरे म्हणाले की बाळासाहेब असते तर ही वीट घेताना त्यांना आनंद झाला असता. ही वीट म्हणजे ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला अशीच राम मंदिराची एक वीट हवी आहे. मंदिराचं बांधकाम अजून सुरू आहे. त्याची सुद्धा एक वीट मी लवकरच मिळवीन. महाराष्ट्रासारखे मोठे राज्य हे या देशातील गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालाय. राज्याचे मुख्यमंत्री गुंडांना पोसत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे आमदार गोळीबार करतायत. या सगळ्या विषयांवर पंतप्रधान मोदी काही बोलले का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की देशातील समस्यांवर मोदी काहीच बोलले नाहीत. तासाभराच्या भाषणात निम्मा वेळ तर मोदी फक्त काँग्रेसवर टीका करत होते. नेहरू, इंदिरा गांधींवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा असा सल्ला देत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीकास्त्र चढवलंय. महाराष्ट्र गुंडटोळ्यांच्या हाती दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या वाढदिवसाला गुंडांची रांग लागते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा गुंडांची भेट घेतो असं म्हणतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावाला उत्तर देताना केलेल्या भाषणावरूनही जोरदार टीका केली. ही सगळी प्रचारकी भाषणं आहेत. देशाच्या प्रश्नावर त्यांनी साधा स्पर्श केला नाही. लडाख, दिल्ली, जम्मू काश्मीर यावर ते काहीही बोलले नाहीत. मग राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर काय बोलले ते, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करण्यात आले. निवडणुकांच्या आधी महायुतीमध्ये गुंडांची जोरदार भरती सुरू आहे असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, उपमुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव यांनी गेल्या काही दिवसात गुंडांची भेट घेतल्याचे आरोप झालेत. त्यावरून राजकारणात पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आमदार गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणानंतर राज्यातील राजकारणातील गुन्हेगारीवर चर्चा होऊ लागली आहे. यात पार्थ पवारांनी गुंडांची घेतलेली भेट असो की श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने त्यांना शुभेच्छा दिल्या. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय. सकाळी संजय राऊतांनी यावर आपली भूमिका मांडत सरकारवर टीका केली आहे. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत असं म्हणत एक्सवर पोस्ट केली आहे. गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस घालवत आहेत. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करतात आणि इकडे सरकार गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती मोदी की गॅरंटी, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांना टॅग केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने काही मंत्रीपद रिक्त ठेवले असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. केसरकरांच्या या वक्तव्यामुळे शरद पवारांसोबतचे आमदार अजितदादांना साथ देणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की मंत्रीपद रिक्त कोणासाठी ठेवलं हे राष्ट्रवादी काँग्रेसला, अजित पवार गटाला माहिती आहे. पण विरोधात असले की काहीही बोलायचं हे जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांकडून अपेक्षित नाही. अजितदादांसोबत कोण जाणार याबाबत अजित पवारांना माहिती असणार, पण काही जणांसाठी मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आल्याचं केसरकरांनी म्हटलंय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, मानसिंग नाईक, अनिल देशमुख, संदीप क्षीरसागर, रवींद्र भुसारा, बाळासाहेब पाटील, नवाब मलिक, सुमन पाटील आणि चेतन तुपे यांचा समावेश आहे. यातील नेमके कोणते आमदार शरद पवारांची साथ सोडत अजितदादांसोबत येतील आणि त्यांच्यासाठी मंत्रिमंडळातील जागा रिक्त ठेवण्यात आली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यात रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू असून त्यांनी अजितदादा गटाविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. तर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसून येत आहेत. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या रोखठोक भूमिकेसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या विरोधकांवर निशाणा साधताना दिसतात. मात्र यावेळी त्यांनी उखाण्यातून विरोधकांवर निशाणा साधलाय. नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं दक्षिण पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला तेव्हा त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह करण्यात आला. अमृता फडणवीस यांनी एक खास उखाणा घेतला आणि त्यासह विरोधकांना टोलाही लगावला. देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करून निर्माण, असा खास उखाणा त्यांनी घेतला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या या उखाणा आणि टोल्याला टाळ्या वाजवून दाद दिली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळतंय.
आधीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाल्याची टीका सत्ताधारी पक्षाकडून केली जाते. त्याला विरोधी पक्षाकडूनही तेवढ्याच जोरकसपणे उत्तर दिलं जातं. त्यातच आता अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या उखाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.